मुळात मी ना इथे कोणाला समजवायला आलेले नाहीये. मला असं म्हणायचंय की आपण सगळ्यांनी ॲज अ फॅमिली जरा शांतपणे, प्रेमाने आणि विचार करून लहान आवाजात एकमेकांशी बोलूया. चालेल? मग मला काही हौस नाहीये चिडायची एवढी, पण माझ्या मनामधून असा राग 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 होतो. काय करू? अरे मी कोणती अशी जगावेगळी अपेक्षा केली सांग मला स्वानंदी? आता लग्न केलं नाही यांनी, मग कुटुंब पुढे वाढवायला नको? आई, मी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते. मी असं कधीच नाही म्हणाले की मला मूल नकोय. इट्स जस्ट दॅट मी आणि रोहन आत्ता रेडी नाही आहोत. एकूण एकच आहे ना, असं खाल्लं काय असं खाल्लं काय? अरे देवाच्या देवळामध्ये आपण जातो त्यावेळेला आपल्याला प्रसाद मिळतो, तेव्हा आपण म्हणतो का नको नको आता मला प्रसाद नको, माझा मूड नाही आता. देवाचा प्रसाद आहे, मनोभावे खातो ना, अगदी तसंच बाळ पण देवानं दिलेला प्रसादच आहे आणि त्याला तुम्ही नाकारता काय वाटतं का? आई आई नाही नाही, तुम्हाला काही समजावायला जाऊच नकोस, राहू दे. काय चुकीची अपेक्षा केली मी? काय 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 चुकलं काय माझं सांगा? आमच्या वयाच्या आई बाबांना तर असंच वाटत असतं ना, घरामध्ये आपल्या गोकुळ असावं, मुलं बाळा अशी छोटी छोटी नातवंड दुडदुड दुडदुड धावावी, वाटतं की नाही असं? आई काय बोलतेस तू? हे मुळात आपण एका बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये राहतो, माहिती आहे ना तुला? आणि तूच नेहमी बोलत असतेस ना की रोहन आपल्याला या घरामध्ये जागा होत नाहीये, हे घर आपल्याला छोटं पडतंय. मग ह्या सगळ्यामध्ये अजून एक मेंबर या घरात ऍड करायचं काय लॉजिक आहे सांग जरा? या घरात जागा तरी आहे का नातवंडांना दुडू दुडू धावायला? अरे बिल्डिंगच्या पॅसेज मध्ये धावेल ना तो. खाली सरकारने गार्डन करून दिले, तिकडे धावेल, तिकडे पळेल, तिकडे उन्हळेल, तिकडे तिकडे मजा करेल ना तो. मला शब्दामध्ये पकडू नका तुम्ही, मी आधीच सांगून ठेवतो तुम्हाला. माझ्या त्याच्या मागच्या भावना काय आहेत त्या लक्षात घ्या. आजकालच्या तुम्हा मुलांचं ना हाच प्रॉब्लेम आहे. बस मूल नको, मुलं मला नको बाबा, आम्हाला एकटं राहायचंय, एकटं आयुष्य जगायचं आहे. मुलाची जबाबदारी नको, एकटं लावून उंडरायचं असतं, बागडायचं असतं, पार्ट्या करायच्या असतात, सगळं करायचं असतं, पण मुलं नको. अरे आई होण्याच्या मागचा त्याग काय असतो कसा कळणार यांना? आई नाही, असं नाहीये. सगळ्या मुली अशा नसतात. सगळ्या नसतील, पण ही तशीच आहे. आणि अशी सून मला मिळावी आहे देवा परमेश्वर. झालं तुझं मेल्टडाऊन करून झालं का? अंशू एक मिनिट, लाज नाही वाटत तुला? मेलडाऊन काय मेलडाऊन? अरे आपलं आयुष्य बर्बाद होताना दिसतंय मला. आनंदाने नाचायचं का मी? एक मोलकरीण सून म्हणून येणार आहे माझी. खूप आनंद झालाय मला. आमची व्याही की नाही खेड्यात असतात. जे वर्षानुवर्ष आमच्याकडे नोकरच होते, आम्ही अंगावरनं फेकलेले कपडे वापरायचे, आम्ही दिलेला छोटा मोठा पगार वापरायचे, असं सांगायचं आणि मोठेपणा मिरवायचा. ते चिंगीचं वर्जन झालं मॉम. पण आपण अजून पण म्हणू शकतो की ती खोटं बोलतीये, तिचा प्रॉपर्टीवर डोळा आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या इमेजचा, तर मी आधीपासूनच बॅड बॉय होतो आणि पुढे पण असेन, त्यात काही चेंज होणार नाही. आणि मॉम, मुलींना बॅड बॉईज खूप आवडतात, रेकलेस पुरुष खूप आवडतात. टिपिकल बोरिंग मुलं नाहीत आवडत मुलींना. डोळा काढून हातात देईन. अरे तुला कळतोय का सिरियसनेस या सगळ्या गोष्टीचा? मॉम सोड ना, देऊ चिंगीला पैसे आणि तोंड बंद करू तिचं. बरं, आणि तिने पैसे नाही घेतले तर? कारण ती सध्या स्वानंदीच्या पंखाखाली असते ना, आणि स्वानंदीच्या पंखाखाली असणारे कोणीही असे पैसे बिसे घेणारे नसतात. चल, एक वेळ बाहेरच्या लोकांना पटेलही की चिंगी खोटारडी आहे, पण आपल्या घरातल्यांचं काय? समर घरी आला ना की फक्त तुझ्यासमोर दोन पर्याय ठेवणार. एक तर चिंगीशी लग्न कर, नाहीतर या घराबाहेर हो. दादा मला असा पर्याय देऊच शकत नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का ग? बहुतेक. नाही 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 नाही, परिणाम नाही झालेला. माझं डोकं काम करतंय आणि माझ्या कॅल्क्युलेशननुसार दादाच्या दोन पर्यायांव्यतिरिक्त एक तिसरा पर्याय पण आहे माझ्याकडे. माझा हुकूम एक का? अंशू, हे गेले अनेक दिवस बोलतोयस तू. हो, कारण तो अंडर कन्स्ट्रक्शन होता. आता बाहेर काढायची वेळ आली आहे. आणि काय आहे हा हुकमी एक का? कळेल ताई. एक मिनिट अंशू, अंशू प्लीज, तू आता परत काय करणार आहेस बाबा? मॉम, जस्ट रिलॅक्स, सगळं लवकर कळेल. ए
झालं, हा परत तोंडावर पाडणार. रोहन, मी रूम मध्ये जात, मला नाही थांबायचं. प्लीज प्लीज माझं एकदा ऐक. मला माहितीये रो, तू काय बोलणार आहेस. तू हेच बोलणार आहेस की आईंकडे लक्ष देऊ नकोस, तू इग्नोर कर. पण प्रत्येक गोष्टीला लिमिट असते आणि मला 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 जाऊ दे प्लीज. अधिरा अरे बाळा, तू लक्ष कशाला देतेस तिच्याकडे? अजिबात लक्ष देऊ नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. बाबा, आय नो तुम्ही सगळे माझ्या बाजूने आहात, पण बाबा मी इथे असं हे सगळं ऐकत नाही बसू शकत. तुम्ही ते डिस्कस करा ना छान, मी आत बसते आणि नंतर आपण बोलूया. अधिरा थांब, तू कुठेही नाही जायचंस. तू ह्या कुटुंबाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहेस आणि ह्या चर्चेच्या वेळी तू हजर नसणं हे बरोबर नाहीये. आई आणि बास झालं तुझं आता. अधिरा कशी आहे ना हे तुझ्याकडनं आम्हाला कळायला नकोय, कारण आम्ही सगळे तिला ओळखतो. आणि तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का, तिच्यातल्या सगळ्यात चांगल्या गुणांकडे तू सोयीस्करपणे पाठ फिरवतेस, पण आता बास झालं. का बस, माझी काय चूक आहे? तिने काय एवढे मोठे तारे तोडलेत, जरा सांग मला. मी सांगतो तुला. तू सगळी लाज लज्जा सोडून नंदूच्या घरी जाऊन, म्हणजे मुलीच्या सासरी जाऊन राहिली होतीस ना, तेव्हा अधिरा इथे होती. तिनं घर सांभाळलं, सगळा स्वयंपाक शिकून घेतला. तू तिच्याशी नेहमी तुसडेपणानं वागतेस, पण ती कधीही आजपर्यंत तुझ्या पायरीवर उतरलेली नाहीये. तू तिचा पाय मोडलास, पाय विसरलीस? आज तू तुरुंगामध्ये नाही आहेस, घरामध्ये आहेस. हे फक्त अधिराच्या मोठेपणामुळं, लक्षात ठेव. आणि काय ग आई, तुला तिचे कुठलेच क्वालिफिकेशन्स दिसत नाहीत का? तिला ना तिच्या स्वतःची एक आयडेंटिटी आहे, तिचे विचार आहेत, तिच्या स्वतःचं एक करिअर आहे. ती तुझ्या मुलावर जीवापाड प्रेम करते. मुळात तुला ना तिचा अभिमान वाटला पाहिजे, असा प्रत्येक गुण आहे त्या मुलीमध्ये. झालं, बापले जग फिरून आले, आता मुद्द्यावर या. मुलाचं काय? लग्न करून घरामध्ये सून म्हणून आली आहे ना ही. मग सून म्हणजे काय? गृहलक्ष्मी असते ना. सासूचा मान तर कधी हिने दिलाच नाही. मला वाटलं होतं की आजीचं सुख तरी देईल, पण ते पण नाही. बिल्डिंग मधल्या बायकांना मला तोंड द्यायला लागतं, बाहेरच्या लोकांना मला तोंड द्यायला लागतं. आई अगं, कोण आहे त्या बिल्डिंग मधल्या बायका? त्या महत्वाच्या आहेत तुला का तुझं कुटुंब? सोड सनदी, सोड. तुझा आपल्या राजमहालामध्ये राहा, तिकडे चांगली शोभतेस तू. चल इकडे येऊन प्रत्येक वेळेला कोणी काय बोले की मलाच येऊन शिकवतेस. तुला माझ्या भावना अजिबात कळणार नाही, तुला माझ्या इच्छा अजिबात कळणार नाही. सोड तू, सोड. दिस इज पॉइंटलेस. ओके नंदू, आय एम सॉरी. मला वाटलं मी तुला इथे बोलवेन आणि तू आईला समजावशील, पण इथे काहीतरी वेगळंच होतं. आई तुलाच चुनवत आहेत. आय एम रिअली सॉरी. सॉरी म्हणू नकोस अधिरा. मुळात माझं कर्तव्य आहे, तू जर बरोबर असशील तर तुला सपोर्ट करायचा. नंदू ती नाही, पण याचा काहीच उपयोग होत नाहीये. आईना माझा पॉइंट कळतच नाही. दिस इज सो पॉइंटलेस. आणि नंदू ते मला खरंच आता आई नाही व्हायचंय अगं.